आपल्या आसपास एखादी तरी नासक्या विचारांची व्यक्ती असतेच. इतरांना घालून पाडून बोलणे, इन्सल्ट करणे, टोमणे मारणे हे सर्व गुण त्या व्यक्तीच्या रक्तातच असतात. अशी टॉक्झिक व्यक्ती समोर जरी आली तरी मानसिक शांतीचा भंग होऊन जातो. तुमची मानसिक शांती टिकवून ठेवण्यासाठी ह्या लोकांना कसं हँडल करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. पॉईंट नंबर 1. ह्या लोकांना अजिबात समजावत बसू नका. कारण तुम्ही कितीही डोके फोडले तरी हे लोक त्यांचेच खरं करतात आणि तुम्हाला चुकीचे ठरवून मोकळे होतात. पॉईंट नंबर 2. अशा टॉक्झिक लोकांच्या संपर्कात जास्त राहू नका आणि त्यांना अवॉइड करू शकत नसाल तर त्यांच्याशी बोलणं चालणं खूप कमी ठेवा. अशी व्यक्ती समोरून येऊन जरी बोलत असेल तरी हो, नाही, बघू, ओके अशी शॉर्टमध्ये उत्तरं द्या. संभाषण जास्त लांबवू नका. पॉईंट नंबर 3. अशा लोकांसोबत कुठल्याच प्रकारची देवाणघेवाण करू नका. ह्या लोकांवर डिपेंड राहू नका. पॉईंट नंबर 4. अशी टॉक्झिक व्यक्ती जर घरातच असेल, तुम्ही त्यांना फिजिकली अवॉइड करू शकत नसाल तर तुम्ही त्यांना मनातून पूर्णपणे पारदर्शी बनवा. म्हणजे काच जशी पारदर्शक असते तसंच त्या व्यक्तीला तुम्ही मनामध्ये ट्रान्सपरंट करून टाका. म्हणजे ती व्यक्ती समोर आहे की नाही तुम्हाला दिसतच नाही. त्या व्यक्तीने काही बोलले तरी कानावर पडतच नाहीये असं दाखवा. पॉईंट नंबर 5. स्पष्ट नकार द्यायला शिका. सिच्युएशननुसार ही लोक गोड बोलून आपलं काम काढत असतात, तेव्हा त्यांना स्पष्ट नकार द्यायला शिका. आज तुमच्याकडून काम काढून घेतील आणि उद्या परत तुम्हालाच मूर्खात काढतील. त्यामुळे तुमचा वापर होऊ देऊ नका. पॉईंट नंबर 6. चुकूनही तुमच्या मनातल्या गोष्टी ह्या लोकांना सांगत बसू नका. तुमच्यासमोर मुखवटा घालतील आणि बाहेर तुमच्याच गोष्टी लोकांना हसून हसून सांगतील. त्यामुळे तुमच्या मनातल्या गोष्टी, खाजगी गोष्टी ह्या लोकांसोबत अजिबात शेअर करू नका. पॉईंट नंबर 7. ह्या लोकांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका. एखाद्या घरी तुम्ही जेव्हा पाहुणे म्हणून जाता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला समजा कोल्ड्रिंक आणून देत असेल, ते कोल्ड्रिंक जर तुम्ही घेतले नाही तर ते त्यांच्याकडेच राहणार ना. अगदी तसंच समोरची व्यक्ती तुम्हाला काही बोलत असेल आणि तुम्ही ते स्वीकारलेच नाही तर त्याची गोष्ट त्याच्याकडेच राहणार. समोरची व्यक्ती जर तुम्हाला बोलली तू गाढव आहेस, तर लगेच तुम्हाला 2 शिंग, 4 पाय, 1 शेपूट येणार का? नाही ना. तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहिती असतं. समोरच्याच्या बोलल्याने तुम्ही लगेच तसं बनत नाही. त्यामुळे अशा लोकांचे बोलणे मनाला लावून घेऊ नका.